श्री स्वामी भक्त कानफाट्या. नमस्कार श्रोते हो, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मग श्रोते हो, मागील भागात आपण स्वामी भक्त कानफाट्या भाग 1 ही कथा पाहिली. आजच्या भागात आपण भाग 2 स्वामी भक्त कानफाट्या भाग 2 ची कथा पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करीत आहे. एके दिवशी धाकट्या वेशी बाहेर लंडोरी बुवांच्या मळ्यात श्री स्वामींची स्वारी आली होती. तेथे एक छाती इतक्या उंच समाधीवर महाराज जाऊन बसले होते. त्या दिवशी स्वामींनी महादेवाच्या लिंगाची पूजा केली. त्या दिवशी गावात झाडझूड करण्यास एक शिपाई कानफाट्यास धाकट्या वेशीकडे घेऊन गेला. इतक्यात श्री स्वामी महाराज की जय असा जयघोष भक्तमंडळांनी केलेला कानफाट्याच्या कानी पडला. त्या सरशी कानफाट्याचे देहभान नाहीसे झाले व श्रीचे दर्शनासाठी तो आतुर झाला. कमरेस तलवार लटकावलेला एक तरुण शिपाई कानफाट्याबरोबर होता. कानफाट्याने विनवणी केली की आपणास श्री स्वामींच्या दर्शनास घेऊन जावे. शिपायाने ती गोष्ट नाकारली. बोलता बोलता पटकन शिपायाच्या हातातील तलवार घेऊन कानफाट्या ती म्यानातून काढून महाराजांकडे चालला. पायात शृंखला जशाच्या तशा होत्या. याप्रमाणे नागवी तलवार घेऊन ही भीमसेनाची स्वारी पाहून महाराजांसन्निध 50 सेवेकरी होते. त्यांची भीतीने पाचावर धारण बसली. जसजसा कानफाट्या जवळ येई तसा एक एक जण मागे पाय काढू लागला. शेवटी कानफाट्या महाराजांच्या जवळ येईपर्यंत भुजंगा चपराशी व बाबासाहेब जाधव सेवेकरी दोघेच मात्र उरले. ओट्याच्या खाली 10-12 हातांवर मोगलाईतील पाथरी परभणी जिल्ह्यातील राहणारा एक वृद्ध ब्राह्मण हातात जपमाळ घेऊन महाराजांचा जप करीत ध्यानस्थ बसला होता. नागवी तलवार घेऊन पायातील बेड्या खळखळ करीत अशा स्थितीत महाराजांकडे कानफाट्या चालला होता. त्यास पाहून महाराज म्हणाले, "यहाँ क्या है? मोट के पास बैल और टोनगा है, उसके पास जाओ." महाराजांच्या आज्ञेप्रमाणे कानफाट्या विहिरीपर्यंत गेला व पुन्हा माघारी फिरला. तो वृद्ध ब्राह्मण पाठमोरा बसला होता. त्याचा वर्ण चोळाप्पाप्रमाणे काळा होता. अंगाने बांधाही चोळाप्पाप्रमाणेच होता. चोळाप्पावर कानफाट्याचा राग होता. तो ब्राह्मण चोळप्पा आहे असे समजून त्या तलवारीने त्या ब्राह्मणाच्या मानेवर कचाकच 12-13 वार त्या धटिंगण कानफाट्याने केले. एकसारखा रक्तस्राव होऊ लागला. त्या ब्राह्मणाचे देहभान नाहीसे झाले. श्री स्वामी समर्थांनी एकसारखी आपली दृष्टी त्या ब्राह्मणाकडे लावली होती. शेवटी तलवारीची मूठ तुटून पडल्यावर कानफाट्याने मारणे बंद केले व स्वामी समर्थांपुढे तलवार आणून टाकली. ती भुजंगाने उचलून घेतली. कानफाट्या लोकास मळ्यातील ढेकळे उचलून मारू लागला. त्यास पकडण्याची कोणाचीच हिंमत होईना. पोलीस व इतर कामगार मंडळी तेथे जमली होती, पण कोणासही पकडण्याची युक्ती काही सुचेना. तितक्यात कानफाट्याच्या मागे जाऊन पकडण्याची खून केली एका माणसाने व समोरच्या मंडळींनी बोलण्यात त्याला नादी लावले. धनगराने मागून येऊन हळूच कानफाट्याचे पाय धरून खाली पाडले. त्या सरसे पोलिसांनी कानफाट्यास बांधून टाकले. वृद्ध ब्राह्मणाच्या जखमेवर गुरुकृपा दृष्टीचे निरीक्षण झाल्याने त्याच जखमेमुळे काही विशेष धक्का पोचला नाही. डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये 8-10 दिवसात तो पूर्ण बरा झाला. ज्या धटिंगण कानफाट्याची एक बुक्की ब्राह्मणाचे प्राण घेण्यास बस होती, त्याच कानफाट्याने तलवारीने मानेवर केलेले 10-12 वारांनीही ब्राह्मण मरू नये
हा कशाचा प्रताप आहे बरे? केवळ श्री स्वामींचे कृपावलोकनच ना. शिपायांनी रोज वापरण्याची तलवार होती. श्री समर्थांच्या कृपादृष्टी वाचून ब्राह्मणास वाचविण्यास कोणीही समर्थ झाले नसते. अशी ही समर्थांची अगम्य लीला होती. ब्राह्मण बरा होऊन पुन्हा श्री स्वामी सन्निध सेवा करीत राहिला. कानफाट्यास पुढे कायद्याप्रमाणे शिक्षा झाली. श्रोते हो, तुम्ही माझी कथा ऐकलीत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा, शेअर करा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.